बालमित्रांनो, विभाज्य आणि विभाजक या धड्यातील शेवटचा उदाहरण संग्रह आहे 35. तर पाहूया. खालील जोड्यांमधील संख्या सहमूळ संख्या आहेत का ते ठरवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण मूळ संख्या, संयुक्त संख्या पाहिल्या, पण सहमूळ म्हणजे काय? बघा, ज्या काही दोन संख्या आहेत ह्या दोन संख्यांमध्ये एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजे त्या दोन संख्यांच्या विभाजकांच्या यादीत फक्त एक हाच अंक सारखा असतो. बघा उदाहरण सोडवूया आणि ही संकल्पना पक्की करूया. बघा रे, पहिले अंक काय दिलेत रे? 22 आणि 14. मला काय करायचे? पहिल्यांदा 22चे विभाजक काढायचे. विभाजक म्हणजेच काय रे? कुणाच्या पाड्यात येतात? 22चे विभाजक काय आहेत? तर 22चे विभाजक आहेत 1, 2, 11 आणि 22. हे काय? हे 22चे काय आहेत रे? विभाजक. त्याचसोबत मला 24चे विभाजक काढायचे आहेत. आता 24 हा अंक कोणाच्या पाड्यात येतो? बघा रे, तो 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24 ह्यांच्या पाड्यात 24 हा अंक येतो. आता बघा रे, आपल्याला सामायिक विभाजक फक्त काय हवा होता? 1. पण इथं जर तुम्ही पाहिलं तर 1 सोबतच आणखी काय आहे रे? 2. म्हणजे जो काही हा 1 आहे, हा 1 आणि हा 2 असे दोन सामायिक विभाजक इथे दिसतात आहे. त्यामुळे 22 आणि 24 ही सहमूळ संख्या नाही. ही सहमूळ संख्या नाही. लक्षात आलं का? त्यानंतर उदाहरण दुसरी संख्या काय दिली रे? 14 आणि 21. आता 14चे विभाजक कोण कोण आहेत रे? बघा रे, की तो 1च्या पाड्यात आहे, 2च्या, 7च्या आणि तसेच 14. हे काय झाले रे? 14चे विभाजक. तसंच 21 ह्या संख्येचे विभाजक कोणकोणते आहेत? बघा रे, 1, 3, 7 आणि 21. आता बघा रे, ह्या दोन्ही संख्यांचे विभाजक बघितले तर इथे सुद्धा सामायिक विभाजक काय दिसतोय रे आपल्याला? हा जो काही 1 अंक आहे आणि त्यासोबतच काय आहे रे? 7 अंक. काय आहे तो? 7 अंक. म्हणून 14 आणि 21 ह्या संख्यासुद्धा काय आहेत रे? सहमूळ संख्या नाही. त्या सहमूळ संख्या नाही. लक्षात आलं का? त्यानंतर जो काही तिसरं उदाहरण आहे, काय आहे ते? 10 आणि 33. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 10चे विभाजक काय आहेत रे? तर 10चा विभाजक आहे 1, 2, 5 आणि 10. त्यानंतर 33चे विभाजक काय आहेत रे? तर 33चे विभाजक काय आहेत? 1, 3, 11 आणि 33. म्हणजे 33 हा अंक 1, 3, 11 आणि 33 ह्या संख्यांच्या पाड्यात येतो. आता बघा रे, इथं जर सामायिक अवयव पाहिले तर काय आहे रे? फक्त 1. काय आहे तो? फक्त 1. येथे फक्त 1 हाच सामायिक आहे. म्हणून 10 आणि 33 ह्या काय आहेत रे? सहमूळ संख्या आहेत. ह्या काय आहेत? सहमूळ संख्या आहेत. लक्षात आलं का? त्यानंतर जो काही चौथा आहे, काय आहे चौथा प्रश्न? जो काही 11 आणि 30. आता 11चे विभाजक, 11 कोणाकोणाच्या पाड्यात येतो? बघा रे, 11चे विभाजक काय आहेत रे? फक्त 1 आणि तो 11च्या पाड्यात येतो, कारण 11 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 30 हा अंक कोणाच्या पाड्यात येतो? तर 1च्या पाड्यात येतो, 2, 3, 5, 6, त्यानंतर 10, 15 आणि शेवटी काय येतो ते 30. म्हणजेच काय? आता बघा रे, इथं सुद्धा आपण जर पाहिलं तर काय रे? हा 1 जो अंक आहे तोच 30 ह्या इथेही दिसतोय. बाकी कोणता अंक आहे का? नाही. म्हणजेच इथेही फक्त 1 हाच काय आहे रे? सामायिक आहे. म्हणून 11 आणि 30 ह्या काय आहेत रे? सहमूळ संख्या आहेत. ह्या काय आहेत रे? सहमूळ संख्या आहेत. लक्षात आलं का तुम्हाला? त्यानंतर पुढील उदाहरण काय आहे रे? 5 आणि 7. आता 5चे विभाजक काय आहेत रे? 5चे विभाजक तर 5 हा 1च्या पाड्यात येतो, त्यासोबतच तो 5च्या पाड्यात येतो, कारण 5 ही मूळ संख्या आहे. तसंच जे काही दुसरी संख्या आहे 7 ही सुद्धा काय आहे रे? मूळ संख्या आहे. म्हणजेच ती फक्त 1 आणि 7
स्वतःच्याच पाड्यात येते. आता बघा रे, हे दुसरा काय झाला रे, जो काही सामायिक अवयव आहे तो काय झाला, फक्त एक. काय झाला तो? एक. म्हणून 5 आणि 7 ही संख्या काय आहे रे, सहमूळ संख्या आहे. कारण सहमूळ संख्या म्हणजे काय, अशा ज्या दोन संख्या ज्यांचा सामायिक अवयव फक्त काय आहे रे, एकच. ज्यांचा सामायिक अवयव फक्त काय आहे, एकच. लक्षात आलं का तुम्हाला? आता त्यानंतर उदाहरण 6. संख्या कोणती दिली रे, पहिली संख्या आहे 15. आता 15 ही संख्या कोणाच्या पाड्यात येते, तर 15 ही संख्या येते 1, 3, 5 आणि 15. त्यासोबतच आता 16 हा अंक कोणाच्या पाड्यात येतो, तो 16 हा अंक 1च्या, 2, 4, 8 आणि 16. आता बघा रे, इथं जर तुम्ही सामायिक अवयव पाहिले, ह्या दोघांचे अवयव पाहिले, तर इथं सुद्धा काय आहे रे, फक्त हा 1 आणि इथे 16मध्ये हा 1, म्हणजेच 15 आणि 16 ह्या काय आहेत रे, सहमूळ संख्या आहेत. त्याचसोबत आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे रे, 50 आणि 52. आता 50चे मला काय करायचे आहेत, अवयव विभाजक बघायचे आहेत. बघा रे, काय काय आहेत 50चे विभाजक, बघा. 50 एके 50, 25 दुने 50 म्हणजे 2 आणि 25. त्यानंतर काय येणार आहे, 5 10 50 म्हणजे 5 10 50. पुन्हा 25 दुने म्हणजे काय आले रे, 50 आणि 50 एके 50. त्यानंतर 52 ही संख्या. बघा रे, आता 52 कुणाकुणाच्या पाड्यात येतात, तर 52 एके 52. त्यानंतर 52 कुणाच्या पाड्यात येतो, बघा रे, 26 दुने 52 म्हणजे तो 2च्याही पाड्यात आहे आणि 26च्या. त्यानंतर 13 चौक 52 म्हणजे तो 4च्याही पाड्यात आहे, 13च्याही पाड्यात आहे, कारण 13 चौक 52. त्यानंतर 26 दुने 52 म्हणजे 26 आणि शेवटी काय येणार आहे, 52. आता बघा रे, इथे जे काही सामायिक अवयव आहेत, हा 1 आहे आणि इथे सुद्धा हा 1 आहे. त्यासोबतच इथे 2 आहे, इथे सुद्धा 2 आहे. मग ह्या सहमूळ संख्या आहेत का, तर नाही. कारण सहमूळ संख्या म्हणजे काय, ज्याचा सामायिक अवयव फक्त काय आहे रे, 1 हीच संख्या. त्यानंतर उदाहरण शेवटचं काय दिले रे, बघा. संख्या दिली 17 आणि 18. आता 17 ही संख्या काय आहे रे, मूळ संख्या आहे, म्हणजे जी कोणाच्याच पाड्यात येत नाही, ती फक्त येते 1 आणि 17 म्हणजे ती एकतर 1च्या पाड्यात येते किंवा ती स्वतःच्याच पाड्यात येते. त्यानंतर आता 18चे विभाजक. 18 कुणाकुणाच्या पाड्यात येतात, 1 2 3, त्यानंतर 6 9 आणि 18. आता बघा रे, हे जे काही ह्या दोघांचे जर मी अवयव बघितले, तर काय रे, फक्त 17मध्ये आहे तो 1 आणि 18मध्ये आहे तो 1, म्हणजेच 17 आणि 18 ह्यासुद्धा काय आहेत रे, सहमूळ संख्या आहेत. लक्षात आलं का? सहमूळ संख्या म्हणजे काय, अशा दोन संख्या ज्यांचा सामायिक अवयव फक्त काय आहे रे, एकच आहे. लक्षात आलं का तुम्हाला? मित्रांनो, एक सोपी ट्रिक सांगू का? बघा रे, लगतच्या कोणत्याही दोन संख्या, उदाहरणार्थ 15 16 असतील किंवा 17 18 असतील, ह्या नेहमी काय असतात रे, सहमूळ संख्या असतात. करून बघा हवं तर. आत्ताच आपण जी उदाहरणं पाहिलीत, म्हणजेच तुम्हाला सामायिक विभाजक फक्त एकच मिळेल. कोणत्या रे, ज्या काही लगतच्या संख्या आहेत त्यांच्यामध्ये काय असतो रे, त्या नेहमी काय असतात रे, सहमूळ संख्या असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे उदाहरण संग्रह 35 हा पण काय केलेला आहे रे, सोडवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांनाही सांगा की आता गणित शिकणं झालं एकदम सोपं. भेटूया पुढच्या धड्यात नवीन ऊर्जा आणि नवीन ट्रिकसह. तोपर्यंत अभ्यास करा, खेळत राहा आणि गणिताशी मैत्री करा. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.